सोयाबीन मसाला बनवण्यासाठी इथं सोयाबीन घेतलेलं आहे भिजवून, असं पाणी काढून घेतलेलं आहे सोयाबीन मधलं सगळं असं पिळून. आता सोयाबीन साठी मसाला भाजून घेऊ आपण. सोयाबीन मसाल्यासाठी इथे घेतले 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, अद्रक लसूण कोथिंबीरच्या थोड्याशा काड्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर पण घेतलेले आहे, पुदिना. आता हे भाजून घेऊया आपण, मिक्सरला बारीक करून घेऊया. तर मसाला भाजून घेतलेला आहे, गार करून वाटून घेऊया आपण मिक्सरला बारीक. आता मसाला भाजून घेतलेला आहे, कढईमध्ये थोडासा 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊया आणि सोयाबीन यामध्ये टाकून हे परतून घेऊया. सोयाबीन 1-2 मिनिटं आपण मसाल्यामध्ये असं मिक्स करून घेऊया सगळं हे. आता 2 मिनिटं परतून झालेले आहे, आता काढून घेऊया आपण सोयाबीन. असं मसाला सोयाबीन बनवण्यासाठी इथे 1 वाटी आपण दही टाकून घेऊया असं आणि हे मिक्स करून घेऊ आपण सगळं एकत्र. दही आता मिक्स करून घेतलेलं आहे, ह्यामध्ये टाकून घेऊ मसाले. आता काळा मसाला टाकून घेऊ 1 चमचा, अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेऊ, 1 चमचा धनिया पावडर टाकून घेऊ आणि 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ हे टाकून परत एकदा मिक्स करू आपण. आता त्याच कढईमध्ये थोडेसे टाकून घेऊ जिरे, तेल टाकलेले 2 मापटे, थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ आणि वाटून घेतला हा मसाला टाकून घेऊ आपण सगळा एकत्र भाजून घेऊ. लालसर मसाला असा सगळा लाल मसाला भाजून घेऊ आपण वाटून घेतलेला असा. आता मसाला भाजून झालेला आहे, ह्यामध्ये सोयाबीन सगळं सोडून घेऊ आपण असं आणि 1-2 मिनिटं मिक्स करून थोडंसं हे पाणी ह्यामध्ये मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालेलं आहे. आता हे मिक्सरचं भांडं धुवून हे पण भांडं धुवून यामध्ये हेच पाणी सोडून घेऊया आपण आणि थोडंसं वाफून घेऊ याला झाकण लावून मिक्स करून. आता 5 मिनिटं झालेले आहे, आता झाकण काढून घेऊया. आता वरतून टाकू थोडीशी कोथिंबीर. तयार झालेला आपला सोयाबीन मसाला आणि गॅस बंद करून घेऊया आपण. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यामध्ये टमाटा वापरलेला आहे, दह्यासाठी आपण दही वापरलेलं आहे. तर मित्रांनो तयार आहे आपला सोयाबीन मसाला झालेला आहे, असं 1 नंबर राईस सोबत खाण्यासाठी किंवा ज्वारीची भाकरी सोबत खाऊ शकताय, चपाती सोबत एकच नंबर झालेला. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.